नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद मोहिते. माझ्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 1 ऑक्टोबर 2024 पासून काही TDSचे रेट चेंजेस झालेले आहेत. तर ते कोणते आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला बघायचं आहे की 1 ऑक्टोबर 2024 और 1 एप्रिल 2025 त्याचे जे काही रेट आहेत, जे काही चेंजेस झालेले आहेत TDSच्या रेट्समध्ये ते आहेत. म्हणजे तुम्हाला पहिलं जे सेक्शन आहे ते म्हणजे 94H म्हणजेच ते कसलं सेक्शन आहे. तर एखाद्याला तुम्ही जर कमिशन देत असाल किंवा ब्रोकरेज देत असाल तर तुम्हाला काय करणार आहे, जो काही करंट रेट होता 5% तो आता झालेला आहे 2%. म्हणजे तुमचं 1 ऑक्टोबरपासून 2% त्या व्यक्तीला काय करायचं, आपल्याला एखादा कमिशन किंवा ब्रोकरेज दिला असेल तर TDS कट करायचा आहे. तर दुसरा आपला जे सेक्शन आहे तो 194IB म्हणजेच काय आहे की रेंट दिलेलं असेल इंडिव्हिज्युअल पर्सनला, तर त्या रेंटच्या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिला 5% आपण TDS कट करत होतो, आता तो 2% कट होणार आहे. त्याचबरोबर तिसरा जो सेक्शन चेंज झालेला आहे म्हणजे सेक्शन 194M तो म्हणजे आहे की काय जे आपलं जे सेक्शन ह्या सेक्शनच्या अंडर जे काय तुमचं TDS होत होता त्यामध्ये पण तुम्हाला किती रेट होता, 5% होता आणि त्यानंतर आता हा 2% झालेला आहे. त्याचबरोबर चौथं सेक्शन आहे 194O त्यामध्ये पण तुमचं जे काय ई-कॉमर्सचं ऑपरेटरचं आपण काय TDS कट करत होता 1% तो झालेला आहे आपला 0.1%. हा 1 ऑक्टोबरपासून ॲप्लिकेबल होणार आहे. आणि त्याचबरोबर हे सेक्शन जे आहे 194F ते अकाउंट्स ऑफ रिपर्चेस युनिट किंवा म्युच्युअल फंडचं जे काय असेल तर त्यामध्ये काय झालेलं आहे की 0 म्हणजे काहीच टॅक्स नाही आहे. अशा प्रकारे हे जे काही 5 आपले सेक्शन होते त्या 5 सेक्शनमध्ये त्यामध्ये काय झालेले आपल्याला जे काही TDSचे रेट होते ते चेंज झालेले दिसत आहे. तर तुम्हाला 1 ऑक्टोबरपासून म्हणजेच येणाऱ्या 1 ऑक्टोबर 2024 पासून तुम्हाला काय करायचे आहे, हे रेट ॲप्लिकेबल करायचे आहेत. पण त्यानंतर तुम्हाला एप्रिल 2024 ते 30 सप्टेंबरपर्यंत हे जुनेच तुम्हाला रेट काय करायचे आहेत, लागू होणार आहेत किंवा ते अप्लाय होणार आहेत. तर आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.